मुंबईच्या नामांतराच्या लढ्यात आपलं योगदान असल्याचा दावा अमित शहांनी केलाय। अमित शहांच्या या दाव्याचा विरोधकांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय। अमित शहांच्या दाव्यावर इतिहास संशोधन झालं पाहिजे असा टोला विरोधकांनी लगावलाय। मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं, इसमें एक मैं भी हूं कि बॉम्बे नहीं ये मुंबई है। बॉम्बेचं मुंबई असं नामांतर व्हावं अशी मागणी करणाऱ्यांमध्ये आपणही होतो असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला। मुंबईच्या नामांतरासाठी आंदोलनही केल्याचा दावा अमित शहांनी केला। मुंबईच्या नामांतराच्या खटल्यात एका वृत्तपत्रानं दिलेल्या मथळानं ही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा अमित शहांनी केला। मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं, इसमें एक मैं भी हूं कि बॉम्बे नहीं ये मुंबई है। मगर जब बॉम्बे से मुंबई के नाम का बदलाव हुआ, कोर्ट में केस चला, तब आप बहुत कम लोगों को मालूम होगा, सबसे बड़ा साक्ष्य मुंबई समाचार का टाइटल था कि ये शहर मुंबई है। अमित शहांनी केलेल्या दाव्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी खिल्ली उडवली। अमित शहांनी केलेलं वक्तव्य म्हणजे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप राऊतांनी केला। 150 साल पुराना है मुंबई समाचार, यानी मुंबई है ये। और उस वक्त बाला साहब ठाकरे जी ने बॉम्बे का मुंबई करने का जो आंदोलन किया था, संघर्ष किया था, उसमें बहुत से लोग थे, ऑल पार्टी के लोग थे, सभी पार्टी के लोग थे। लेकिन ये भाई साहब बोल रहे हैं कि हमने। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही अमित शहांच्या दाव्याचा समाचार घेतला। अमित शहा मुंबईच्या नामांतरांच्या आंदोलनात कधी होते याचा शोध घ्यावा अशी मागणी आव्हाडांनी केली। अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे कुठल्या कुठल्या आंदोलनात आणि कुठल्या कशाच्या संपर्कात होते आणि कशाबद्दल त्यांना माहिती होती, हे जरा इतिहास संशोधकांना त्यांचा PhD करण्यासाठी दिली पाहिजे। तसेच हे मुंबईला कधी आले, हे राजकारणात कधी आले, हे मुंबईला कधी आले आणि कुठलं मुंबईला आंदोलन झालं याचा तपास घेण्याची गरज आहे। नको त्या गोष्टीचं श्रेय घेण्याची अमित शहांना सवय असल्याचा टोला काँग्रेसनं लगावला। नको त्या गोष्टीचं श्रेय घेण्याची यांची सवयच आहे। हे उरली सुरली काही ते थोडी राहिलेली आहे भाजपची, ते मेंटेन करायचा त्यांचा तोच प्रयत्न दिसतोय। अमित शहांनी मुंबई नामांतराच्या आंदोलनात गुजरातच्या नेत्यांचा समावेश होता हे सांगून नव्या वादाला तोंड फोडलं। अमित शहांनी केलेल्या दाव्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।